नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी दादर गावचा संदेश पाटील मच्छीमारीसाठी गेलेला असताना विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता। यामध्ये नक्की हलगर्जीपणा कुणाचा झाला याविषयी स्पष्टता होत नव्हती। त्यामुळे अपघाती मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद झाली होती। याबाबत पोलिसांनी कसून तपासणी केल्यानंतर अखेर 2 महिन्यांनंतर दिनांक 8 जानेवारी रोजी मयताचे नातेवाईक संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करून आरोपी लक्ष्मण पाटील याला अटक करण्यात आली। 5 नोव्हेंबरला संदेश पाटील, भालचंद्र पाटील, परशुराम घरत, आर्यन पाटील आणि फिर्यादी संतोष पाटील हे दादर खाडीत रावे हद्दीमध्ये मच्छीमारीसाठी गेले होते। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास संदेश सर्वांच्या पुढे चालत असताना तो अचानक जोरात ओरडल्याचा आवाज त्याच्या साथीदारांना आला। संदेश जवळ सर्वजण धावत गेले, परंतु त्यांच्या नजरेस विद्युत तार आली। त्यातील काही जणांना सौम्य प्रमाणात विजेचा धक्का लागला, परंतु त्यातून सावरत तार कोठून आली याचा तपास घेतल्यावर शेजारील घरातून तार आल्याचं लक्षात आलं। ते घर लक्ष्मण पाटील राहणार खोकरी रावे यांचं होतं। शेवटी वीज पुरवठा बंद करण्यासाठी आवाज दिला असता 17 वर्षीय मुलगी घराबाहेर आली आणि तिने विद्युत प्रवाह बंद केला। त्यानंतर संदेशला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची हालचाल बंद झाली होती। उपजिल्हा रुग्णालय पेण येथे त्याला आणलं असता त्याला मयत घोषित करण्यात आलं। यामध्ये हेतुपुरस्सर विजेचा प्रवाह सुरू ठेवल्याने संदेशचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय। याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी लक्ष्मण पाटीलला अटक करण्यात आली। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित गोळे करत आहेत। अपघात झालेल्या दिवसापासून हमरापूर विभागामध्ये दबक्या आवाजात बोलले जात होते की डुक्कर मारण्यासाठी ही विद्युत तार लावली गेली होती, परंतु उघड कोणीही बोलायला तयार नसल्याने तार कशासाठी लावली आहे हे शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्याने याबाबत ठोस पुरावे मिळाल्याशिवाय राहणार नाही। जर डुक्कर मारण्यासाठी विद्युत तारेचा उपयोग केला असेल तर नक्कीच डुक्कर मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।